नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्लेमर दिलाय. चला तर पाहूया आजचं मजेशीर गोष्ट. तुम्हाला माहिती आहे गेले बरेच दिवस आपल्या व्हिडिओमध्ये एक कथानक सुरू आहे. त्या कथानकामध्ये 4 मेन कॅरेक्टर्स आहेत. राहुल, नेहा, समर आणि कीर्ती हे 4 जण एका प्रोजेक्टवरती काम करत आहेत. त्या 4 जणांचा प्रोजेक्टमध्ये काम करत असताना मानेमध्ये एक चिप बसवलेली आहे. ती जी चिप आहे ते काय बोलतायत, काय विचार करतायत, कसं काम करतायत, काय डिस्कशन करतायत, काय कॉन्व्हर्सेशन करतायत, काय रिफ्लेक्सेस आहेत, काय रिस्पॉन्सेस आहेत, हे सगळे राहुलनी एक सॉफ्टवेअर बनवलं त्याच्या कम्प्युटरवरती. त्या सॉफ्टवेअरला जाऊन ते सिंक होत आहे आणि ते अनालिसिस होतं त्या सॉफ्टवेअरमध्ये आणि जे रिझल्ट्स आहेत त्यानं डॅशबोर्डवरती एक स्वतःसाठी एक डॅशबोर्ड बनवलाय. त्या डॅशबोर्डवरती डिस्प्ले होतात आणि ते कंटिन्युअस 24 तास तो बघत असतोय. आता काय होतंय माहितीये काय, आणखीन एक गोष्ट आता या प्रोजेक्टमध्ये सुरुवात झालेली वड आणि पिंपळ, जसं त्यांच्या मानेमध्ये चिप बसवली आहे त्याचप्रमाणे वड आणि पिंपळ ही झाडं सुद्धा जी आहेत त्यांच्या अनालिसिस पासून सुरुवात झालेली. तिकडं सुद्धा त्यांनी बऱ्याच ठिकाणी सेन्सर्स लावून ठेवलेत. त्यानंतर रस्त्यावरती येताना जाताना दोन्ही साईडला सुद्धा बऱ्याच ठिकाणी सेन्सर्स आहेत. या सेन्सरमधून सुद्धा डेटा हा सिंक होतोय. कशावरती तर त्या सॉफ्टवेअरला जाऊन त्याच्या कम्प्युटरवरती सिंक होतोय, रिझल्ट अनालिसिस करतो आणि एक कन्सॉलिडेटेड वे मध्ये त्याचे रिझल्ट त्यालाही दिसतात. आता झालंय काय की बरेच दिवस हा जो प्रोजेक्ट चाललाय यात पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यामध्ये बघितलं तर भरपूर पाऊस आहे आणि यात तो येतोय, जातोय, प्रवास करतोय. या प्रवासामध्ये काही वेळा बरीचशी लोक भेटतात. त्याचबरोबर त्या प्रवासामध्ये तो जसं जात असतोय तसं आजूबाजूला तुम्ही बघतायच पावसाळ्यामध्ये खड्डे असतात, खड्ड्यातनं गाड्या जातात, धाड 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 पाणी उडतंय, घाण, चिकचिक, प्रचंड वास, दुर्गंधी, माश्या, या सगळ्यांचा प्रादुर्भाव आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तो सगळं करत त्याचा प्रोजेक्ट चालू आहे. त्या 4 प्रोजेक्ट चालू आहे. ते 3 जण त्याला रिपोर्ट करतात. अशा पद्धतीनं एक त्यांची प्रोजेक्टची आता पार्श्वभूमी आता महत्वाच्या वळणावरती येऊन ठेपलेली आहे. त्यांना काही गोष्टी रिअलाइज व्हायला लागल्यात कशा कशा होणार आहेत. आता हा बुधवार आहे आणि बुधवारच्या संध्याकाळी एक महत्वाची अशी गोष्ट घडली. ते म्हणजे मान्सूनचा पाऊस जो आहे तो एकतर धो काही दिवस पडत होता, त्यानंतर पाऊस जो आहे थोडासा आता हळू पडायला लागला. म्हणजे खूप जोरात जो पडणारा पाऊस होता थोडा हळू झाला. त्यांच्या घराच्या ज्या खिडक्या, तुम्हाला माहिती आहे ते 4 जण एकाच खोलीमध्ये एकाच ह्याच्यामध्ये राहतात, फ्लॅटमध्ये राहतात आणि 4 फारसं काही एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन होत नाही. जे काय कॉन्व्हर्सेशन होतं हे पूर्णपणे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, मग त्याच्यामध्ये कॉल्स असतील, मेसेजेस असतील, व्हॉट्सअप मेसेजेस असतील किंवा आणखीन काय म्हणूया टेलिग्राम म्हणूया, व्हॉट्सअप कॉल्स असतील, व्हिडिओ कॉल्स, त्यानंतर झूम म्हणा किंवा अशा सगळ्या वेगवेगळ्या, काही लोक फेस टाईम वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी ते वापरतात आणि ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. पण नॉर्मल कॉन्व्हर्सेशन जे आहे ते अत्यंत एकमेकांच्या मधलं कमी. आता काय झालं, मजेशीर असं झालं की मान्सूनचा पाऊस तुम्हाला म्हणलं तो हळूहळू थोडा पडत होता आणि हा पडत असताना शेवटी जायला लागतंय, यायला लागतंय, त्यामुळे तो काय वेग काय कमी होत नाही. ते सगळं सहन करायलाच लागतंय. इकडं जावा तिकडं जावा, अंगावरती धो 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 पाऊस वगैरे, ओलं बिलं होणं हे सगळं आलंच त्याच्याबरोबर. पण आज एक राहुलला एक मजेशीर अशी गोष्ट आठवत होती. काय होती ती गोष्ट की गेल्या 6 महिन्यात त्यानं नेहासाठी बऱ्याचशा गोष्टी केल्यात. पण रिझल्ट काय, बऱ्याचशा गोष्टी त्यानं केल्या पण म्हणजे फॉर एक्झाम्पल बर्थडे डिनर प्लॅन केलं, त्यानंतर वीकेंडची ट्रिप प्लॅन केली, तिला बरेचसे गिफ्ट्स पण दिले आणि यानंतर सुद्धा तिच्या चेहऱ्यावरचं खरं हसू त्याला आठवत नव्हतं केव्हा ती लास्ट टाइम हसली. हा कसला प्रश्न आहे. ती शेवटचं लास्ट टाइम केव्हा हसली हे त्याला आठवत नव्हतं. एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत किंवा काही गोष्टी झाल्या आहेत आणि मात्र आता हा प्रश्न त्याच्या मनात कुठनं आला आहे तुम्हालाही वाटत असेल. पण कसं झालं की ऑफिसमध्ये असताना समरनी त्याला एक असंच बसलेला होता, त्यावेळी प्रश्न विचारला सहज, अरे तुला आठवतंय का रे तुझा पार्टनर नेहास ना. हां, मग नेहा शेवटची केव्हा हसली. असल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत कोण लक्षात ठेवतंय.
पण त्यानं मनावर घेतलं. सिरियसली त्याला लक्षात नाही आलं. कसं काय बाबा, ती शेवटची हसलेली त्याला कधी दिसलीच नाही, आठवत पण नव्हतं. 1 दिवस, 2 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस त्याला काहीही आठवत नव्हतं. राहुल थांबला. त्यांना कीर्ती तिकडनं म्हणत होती, विचार करत थांबलेला तो. कीर्ती तिकडनं म्हणायला लागली, रिलेशनशिपमध्ये मेमरीज ती कशी क्रिंज होती. क्रिंज होती म्हणजे काय, ती क्रिंज टोनमध्ये बोलायची, सारखं स्क्रोल व्हिडिओवरती वर 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 घेणे वगैरे हे चाललेलं असायचं. आणि ते जेव्हा चाललेलं असायचं त्यावेळी तिचं पूर्ण लक्ष येणाऱ्या सगळ्या गोष्टी, नवीन नवीन रील्स, व्हिडिओ, यात सगळं तिचं कंटिन्युअस असं डोकं लागलेलं असायचं. मग ती तिथनं म्हणाली, अरे रिलेशनशिपमध्ये इन्व्हेस्ट करा रे, रिलेशनशिपमध्ये पैशामध्ये तर तुम्ही इन्व्हेस्ट करताच, रिलेशनशिपमध्ये इन्व्हेस्ट करा, असं ती म्हणाली तिकडनं. त्याचं लक्ष अजूनही नव्हतं. सगळे हसायला लागले, पण राहुलच्या मनामध्ये खरंच त्यानं विचार केला, आपण शेवटचं कधी हसली, ती शेवटचं कधी हसली हा प्रश्न होता. आणि संध्याकाळी घरी आल्यावरती तो घरी आला, घरी कंटाळून आलेला, ती किचनमध्ये होती, किचनमधनं आली, बघत होते दोघं एकमेकांकडं. नेहमीसारखं चाललेलं त्यांचं डिनरचं प्लॅनिंग, फोनवरती बोलणं किंवा मेसेजेस चेक करणं, हे सगळं एक दोघांचं चाललेलं काय काय तरी नेहमीच्या. आणि जे रुटीन म्हणतोय ना ते रुटीन चाललेलं. त्यावेळी त्याचा घरी आल्यावरती त्यानं पुन्हा एकदा लॅपटॉप त्याचा ओपन केला, लॅपटॉप ओपन करून बघितलं की आता काय झालंय आपलं, नेमकं काय सिंक झालंय त्या मानेमधल्या त्या चिपमधनं, किंवा ओव्हरऑल प्रोजेक्टचा त्या स्टेटस काय आहे, हे सगळं तो एक विचार करत होता. आणि त्यासाठी त्यानं लॅपटॉप उघडला. त्यामध्ये तो एका रिलेशनशिप ॲनालिटिक्स या एक मजेशीर अशा सब्जेक्टवरती तो त्यांच्या प्रोजेक्टचा भाग होता. बरेचसे असे ॲप्स आहेत जे या रिलेशनशिप्स या गोष्टींवरती काम करतात. त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत महत्त्वाच्या आहेत, रिलेशनशिप ॲनालिटिक्स वगैरे. आणि हे जे ॲनालिटिक्स आहे यावरती तो अत्यंत आधुनिक अशा पद्धतीनं काम करत होता. स्क्रीनवरती असा ग्राफ दिसत होता, वर्किंग आवर्स वाढलेत, स्क्रीन टाईम वाढलाय, हॅपी मोमेंट्स जे आहेत शेअर्ड ते मात्र कमी आहेत, म्हणजे ते दिसत नव्हते. काय मजेशीर आहे नाही, सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, अगदी हावभाव, चेहरा, त्यानंतर बोलणं चालणं, हे सगळं कॅप्चर व्हायला लागलंय आणि सगळ्याचे रिझल्ट त्याच्यावर दिसायला लागले. स्क्रीनवरती तो बघतोय आणि त्याच्यावरती अजून एक आता पुढच्या स्क्रीनवरती त्याच्या मेसेजेस यायला चालू झाले, कारण अनालिसिस झाले. अनालिसिस झाल्यावर मेसेजेस यायला चालू झाले. नो रिलेशनशिप फेल्स इन 1 डे, म्हणजे क्वेश्चन म्हणून द्यायला लागलं की त्याच्यावर लक्ष द्या, अदरवाईज देर इज अ पॉसिबिलिटी म्हणून. त्यानंतर कसं आहे की तुम्ही हळूहळू जशा जशा या गोष्टी मागं ठेवायला चालू करता तसं तसं मेमरीज ज्या आहेत, हॅपी मेमरीज ज्या आहेत त्या कमी व्हायला लागतात. आणि जशा जशा हॅपी मेमरीज कमी होतात तसं ऑटोमॅटिकली गोष्टी ज्या आहेत या सगळ्या काय म्हणतात त्याला, की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एखादं रिलेशनशिप जे आहे हे होणं ह्याच्यामध्ये मोठं असं काम करतं. त्यामुळे हॅपी मेमरीज ज्या आहेत ह्या कायम जवळ असल्या पाहिजेत आणि कायम गोळा करत राहिल्या पाहिजेत. राहुलच्या चेहऱ्यावरचं हसू जे आहे ना, हे जेव्हा मेसेजेस पाहिले, साहजिक आहेत कॉशियस मेसेजेस ना, त्यावेळी जे हसू होतं ते सगळं ते वातावरण प्रोजेक्टचं चाललं होतं किंवा त्यांचं जे डिस्कशन जे चाललेलं त्या सगळ्या डिस्कशनमध्ये त्यांचं जे सगळं होतं ना, थोडंसं तो टेन्शनमध्ये आला. अरे बापरे, असं आहे होय. लॅपटॉप बंद केला, काम थांबवलं, किचनमध्ये गेला, तेवढ्यात तिकडनं अशी नेहा वळली आणि तिनं वळून बघितलं. काय झालं रे, काय म्हणालास, असं का आलास अचानक दचकून. साहजिक आहे ना, म्हणजे तिचं काम चाललंय, हा इकडं लॅपटॉप खोलून बसलाय, लॅपटॉपवरती असे कॉशियस वगैरे मेसेज आले आणि झपकन हा आला. दचकणं साहजिक आहे आणि ती दचकली. सहज म्हणाला, चल आपण बाहेर जाऊया. हां, चल आपण बाहेर जाऊया. तिला पण लक्षात आलं नाही. 2 मिनिटं तिनं पाहिलं त्याच्याकडं, हसले आणि ती विचारलं, काय बाबा बजेट किती बजेट आहे. तर म्हणाला, बजेट काही नाही. आता तर ती सरप्राईज झाली. विदाऊट बजेट प्लॅन कशी करणार, विदाऊट बजेट डेट प्लॅन कशी करणार. हे एक प्रकारे डेटला विचारतो ना, चल बाहेर म्हणून. तर विदाऊट बजेट डेट कशी प्लॅन करणार. ती कन्फ्यूज. तर म्हणाली, फक्त चालायला जाऊया. चांगली आयडिया आहे, फक्त चालायला जाऊया. दोघं पावसात बाहेर पडले, एका छत्रीमध्ये आहेत, दोघं पावसामध्ये चाललेत. पावसामध्ये जात असताना
एका छत्रीमध्ये दोघं, पाऊस दोन्हीकडे पडायला लागलाय, दोघांच्या खांद्यावरती पाऊस टिपटप टपटप पडायला लागलाय, त्यातनं अशा त्या पावसातनं वाट काढत 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 ते पुढे चालले. आणि जो रस्ता होता तो ओला होता, साहजिक आहे. छत्री दोघांनी, एक हात ह्याचा आणि एक हात तिचा, असं त्यामध्ये छत्री पकडलेली आणि त्या एकाच छत्रीमधनं ते दोघं चाललेले. आता काय झालं की आहे तर हा सगळा मोमेंट मजेशीर, पण शेवटी काय, पावसाळ्यामध्ये छत्री ही उडून जाती, वारं जोरात येतंय किंवा आणि काहीतरी होतंय, म्हणून दोघांनी घट्ट पकडलेली की जणू काय हा छत्री घेऊन पळून गेला तर काय करायचं, किंवा ही छत्री घेऊन पळून गेली तर काय करायचं, म्हणून त्या दोघांनी आपल्या आपल्या हाताने ती छत्री घट्ट अशी पकडून ठेवलेली. दोघं हसायला लागले. समोर एक छोटासा भेळवाला होता. तो भेळवाला भेळ करत होता, भेळ खावा म्हणून भेळचं चाललेलं त्याचं. तो म्हणाला, राहुल आता म्हणाला, एक प्लेट भेळ पाहिजे. भेळ घेतली त्यानं आणि त्या पहिल्या भेळेच्या घासाबरोबर सगळ्या त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या सगळ्या जाग्या झाल्या. जुन्या त्यांच्या ज्या काय ते किंवा भेटले किंवा काय झालं, त्यावेळी कधी भेळ खाल्ली, काय काय झालं, कसा चहा पिला, हे सगळ्या ज्या आठवणी आहेत सगळ्या जाग्या झाल्या. ते पहिलं काय म्हणतात, पहिलं भांडण, ते पहिलं लॉंग ड्राईव्ह, तो पहिला पाऊस, सगळ्या दोघांना आठवायला लागलं. दोघं एकमेकांच्याकडे बघायला लागले आणि जोरजोरात हसायला लागले. आणि हसतायत तर हसतायतच, पण दोघं एकमेकांकडे बघायला लागले, हसायला लागले आणि पटापटा भेळ संपवायला लागले. अरे आता हिनं भेळ खाल्ली तर काय करायचं, किंवा ह्यानं भेळ खाल्ली तर काय करायचं, म्हणून पटापटा ते एकच प्लेट घेतलेली, कधी नव्हे ते, त्यात ते बाहेर पावसाळ्यामध्ये पटकन खाऊन हे चाललेलं दोघांचं पटकन भेळ खाण्याचं. लोकही त्याच्याकडं, आजूबाजूचे लोक ते सगळे बघायला लागले, असं काय गप्पा दोघं भेळ खायला लागले, जणू काय भेळ खायला मिळत नाही का काय, असं त्यांना वाटत होतं. आणि ते असं जणू काय गप्पा भेळ खायला लागलेत, असं दोघांनी तोबरा भरून ठेवलेला असा इथं एवढा मोठाच्या मोठा एक दोन तीन घास असे तोंडामध्ये असे भरवून इकडं ठेवलेले त्या दोघांनी. आणि भेळ खायला हसायला लागलेत एकमेकांबरोबर आणि चाललाय त्यांचा. आजूबाजूचे आता सगळे हसायला लागले. तेवढ्यात एक तिथं फुगेवाला मुलगा आला. फुगे घेताय काय, आता हे पण आठवलं ना त्याला, कधीतरी फुगे घेतला असेल. फुगा घेतो, लाल फुगा घेतला त्यानं. तो पण कुठल्या शेपचा असणार आहे काय आता सांगायची गरज नाही. लाल फुगा घेतला. ती म्हणायला लागली, आता फुगा कशाला घेतलाय, हा नाही घेऊया म्हणून त्यानं लाल फुगा पण घेतला. आपण काय 5-6 वर्षाचे छोटे आहो का, चाललेलं तिचा. पण ह्यानं आपले 2 फुगे घेतले. ते 2 फुगे घेतले आणि एक स्वतःच्या हातात धरला आणि एक आता धरणार कसं, डोक्यावर तर छत्री लावली आहे पण चाललंय असं ते आता ते छत्रीमध्ये 2 फुगे पण आले. ते 4 जण अशा त्या छोट्याशा छत्रीमध्ये आणि त्यात ती भेळ, असं 4-5 गोष्टी सगळ्या त्या एका छत्रीमध्ये बसून ते खायला लागले. चाललेलं त्या सगळ्यामध्ये एक झालं की त्यांना लक्षात आलं की असं कुठंतरी सगळा तो क्लायमेट आणि ह्याच्यामुळे त्यांना एक वेगळाच त्यांना फील आला. डॅशबोर्ड घरी आले ते दोघं. परत पुन्हा चालत तोंडात भरलेली ती जी भेळ आहे ती चावत घरी आले, मिरची वगैरे खाऊन. त्याच्याबरोबरच घरी आल्यावरती पुन्हा त्यानं त्याचा लॅपटॉप ओपन केला. लॅपटॉपवरती छोटंसं एक फीचर ॲड केलं. काही वेळा गोष्टी राहून जातात, त्याप्रमाणे एक छोटंसं फीचर त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये ॲड केलं. आणि त्याच्यावर आता थोड्या वेळाने एक मेसेज आला. ॲक्च्युली तो फीचर अशा संदर्भात होतं की एक वेन्सडे स्पेशलसाठी त्यांना एक फीचर पाहिजे होतं करायचं. ते त्यांनी दर बुधवारी त्याला नोटिफिकेशन देणार होता किंवा दर बुधवारी त्याला आठवण करून देणार होतं. तर ते फीचर त्यांना ॲड केलेलं ते सापडलं. आज नवीन कुठली आठवण तयार केली का, असं एक टिपिकल विचारणारं ते सॉफ्टवेअर किंवा ते फीचर त्याच्यामध्ये होतं. काही गिफ्ट टाईप दिलेत किंवा काय आणखीन काही वेगळ्या असं काहीतरी भेळ खाणं किंवा आणखीन काही वेगळी गोष्ट असं काही ॲड केलं आहे का काही, तर ते त्या फीचरमध्ये पद्धती ॲड होणार होता. आणि पुढे जाऊन कदाचित त्याचंही तो ॲनालिसिस करणार असेल, त्याच्यावर पुन्हा काही अभ्यास करायचा असेल तर आपल्याला माहीत नाही. पण नक्की असं एक फीचर त्यांनी पुन्हा एकदा ॲड केलं. आता तेवढ्यात हे सगळं काम करत होता. सगळा मूड सगळा आता त्या घरामधला पूर्ण बदललेला. नेहा मागणं आली. मागणं येऊन स्क्रीनकडे बघितली. फीचर्स अपडेट केलेलं दिसतंय, नवीन क्लायंटसाठी का, तिनं प्रश्न केला. राहुल तिच्याकडं परत असून म्हणाला, होय यातलं काम तुलाच देणार आहे, तू काळजी करू नको. हे जे आता थोडेसे जे काही चेंजेस किंवा कलर कॉम्बिनेशन वगैरे जे काय असेल हे तू बनव
आणि मग आपण क्लायंटला प्रेझेंट करूया. एवढंच झाल्यावरती बाहेर तिकडनं आवाज आला समोरचा, काय आम्हाला तुम्ही वगळलेलंच दिसतंय पूर्णपणे, त्यामुळं काय तुम्ही समजूनच घेत नाही काय, आमचे काय नावं आहेत का नाही आहे का, तुम्ही दोघंच हे प्रोजेक्ट करणार आहे काय, नेमकं तुमचा हे काय आहे, म्हणजे तुम्हाला असं काय त्यांनी असं एक सार्कॅस्टिक प्रश्न विचारला. साहजिक आहे, ते प्रोजेक्टमधले होते, त्यांना पण काळजी असणार आहे की हे फ्युचर आहे, हे दोघं जणच काम करतात वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी कामाच्या ठिकाणच्या आणि ह्या सगळ्या येत असतात. साहजिक आहे, त्या दोघांना पुन्हा एकदा प्रश्न पडलेला तो त्यांनी विचारला. तिकडं ह्यांचं बोलणं चाललेलं, गप्पा चाललेला, ती स्क्रोल करायला लागली, हे रुटीन ॲक्टिव्हिटी जी काही ही चाललेलीच होती. बाहेर पाऊस जोरात पडायला लागला, जोरात धाड धाड धाड, काय म्हणतात, धाड 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 नाही, जोरात असा बादलीनं पडतोय तसा पाऊस पडायला लागला, सगळं ओलं किच्च. आणि तिकडून तेवढ्यात बुधवारीची संध्याकाळची आरती गणपतीची ती चालूच होती. त्यातनं पुन्हा एकदा आवाज आला. त्या आरतीच्या शेवटी गणपती बाप्पा मोरया मग आवाज आला. राहुल शांतपणे उभारलेला. राहुल उभारलेला असताना विचार करत होता की आता हे जे नवीन फीचर ॲड केलं आहे आणि हा जो आता प्रोजेक्ट पुढं चालला आहे, ह्यामध्ये नेमकं आता काय होईल आणि कशा पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये ग्रोथ करायची आहे किंवा ह्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे, कसं ठरवायचं, हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये घोळत होतं. कारण ते सगळ्यात महत्त्वाचं होतं, तो लीड करत होता, त्यामुळे हे सगळ्यात गोष्टी त्याला सांभाळायला लागत होत्या. रिलेशनशिप बरोबरच कामसुद्धा त्याला सांभाळायला लागत होतं आणि त्याच्यामुळं ही एक त्याच्यासाठी असणारी कमीत कमी छोटंसं हास्य किंवा स्मितहास्य किंवा एखादं लाईट मुवमेंट ह्या जेव्हा केव्हा या अशा प्रसंगांमध्ये शेअर होतात किंवा घडतात, त्यावेळी साहजिक आहे चेंजेस घडून येतात आणि त्या साहजिक आहे की काही गोष्टी या बदलतात. तशाच काही गोष्टी पुन्हा एकदा बदलल्यात. तेवढ्यात तिकडनं समरचा मेसेज ॲज युजल, समर पुन्हा एकदा त्याला सवय अशा वेळी पॉपअप व्हायची, तसं त्याने पॉपअप केलं. काय वेन्सडेचा आज काय प्लॅन? अरे आम्ही आत्ताच तर भेळ खाऊन आलो आणि आता तू काय नवीन सांगायलास. राहुलने रिप्लाय केला. तिकडनं नेहा पण म्हणाली आत्ता आम्ही भेळ पण खाऊन आलो आहे आणि पण आता आम्ही ठरवलं काही मेमरीज आम्ही बुधवारी क्रिएट करणार आहे आणि त्या मेमरीज कशा असतील किंवा कोणत्या पद्धतीच्या असतील तुला कळलंच असेल काय म्हणतोय मी, असं ती म्हणाली. तिकडनं तिचा टोन पण असा मजेशीर होता. कीर्तीनं तिकडनं तेवढ्यात ओरडून म्हणाली जरा हे काय तर नवीन वेगळं वाटतंय, काय होते आता पाहू याचं. शेवटी तिचा एक क्रिंज टिपिकल जो प्रश्न होता, तिच्या विचारण्याचा उद्देश जो होता, तो जो आता जे लोक बरेच दिवस झाले कनेक्टेड आहेत आणि जे लोक बरेच दिवस झाले ही स्टोरी ऐकतात त्यांना माहीत असेल तिचं हे जे सगळं आहे ते ओव्हरऑल ती कशा पद्धतीनं तिचे रिस्पॉन्सेस आहेत. तर तिनं त्या पद्धतीनं एक त्याच्यामध्ये आपलं एक फ्लेवर ॲड करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये. चला आता मेसेज पण आला आहे, ओव्हरऑल सगळ्या गोष्टी लाईट पण झाल्या आहेत आणि पुन्हा एकदा तो जो मेन जो होता तो डॅशबोर्ड त्याच्यावरचा मेसेज जो फ्लिकर झाला, जो ओव्हरऑल तिचं ओव्हरऑल टीम जी होती ते टीम स्ट्रॉंग झाली आहे म्हणून मेसेज आला. त्यानंतर रिलेशनशिपसुद्धा इम्प्रूव्ह झाल्यात. ओव्हरऑल त्यांचं जे डिस्कशन होतं किंवा काय रिस्पॉन्सेस रिफ्लेक्सेस आहेत हे सगळे कॅप्चर झालेत आणि जो काय पॅटर्न आणि या सगळ्या गोष्टी तयार झाल्या त्याच्यामध्ये, त्यातनं जे ॲनालिसिस झालं आहे यातनं एक पॉझिटिव्ह इंडिकेशन त्यांना मिळालं की इफ थिंग्स वर्क आउट इन दिस वे थिंग्स विल बी पॉझिटिव्ह. आता चला, नेहमी तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न तयार होतो, तसाच जेव्हा ते ॲनालिसिस करतात किंवा काय एक प्रश्न तयार झाला आहे आणि त्या प्रश्नाचं असं आहे की तुम्हाला डेफिनेटली या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. पण बिफोर दॅट प्रश्न असा तयार झाला आहे की तुम्हाला कधी तुमच्या आयुष्यात हा असा प्रसंग जाणवला आहे किंवा आठवला आहे, जाणवला असेल किंवा आठवला असेल तर जरूर पुन्हा एकदा लाईक करा, हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. निरोप घ्यायची वेळ आली आता. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.